शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 0। आमचा समाज एकूण सर्वजण तरुण मंडळी एका वेगळ्या वर्णावर असल्यामुळे ते आम्ही शांततेने इथं पत्रकार परिषद घेऊन निवेदन देण्याचं आमचं मानस आहे की त्यांना एवढंच सांगू इच्छितो की जे आपण जे बोललात की बेडा जंगमचे आम्ही बुडगा जंगम जे समाजाचे जातीचे दाखले जे आहेत ते जातीचे दाखले काढत असताना आमच्या समाजाच्या लोकांना 2 वेळा अग्निपरीक्षा द्यावी लागते। एक अग्निपरीक्षा पहिली की प्रमाणपत्र काढत असतानाच सुरुवातीलाच आमच्या समाजाच्या लोकांना संशयानं बघितलं जातं आणि कागदपत्र देऊन सुद्धा 1950 वर्षापूर्वीचे कागदपत्र देऊन सुद्धा त्याचं निर्गम उतारा मागवलं जातं। निर्गम उतारा क्लार्कनी मागितल्यानंतर विभागीय अधिकारी जे आहेत ते परत एकदा त्याची सुनावणीला सर्कल चौकशी, गृह चौकशी, स्थानिक चौकशी ह्याची चौकशी करून मग शहानिशा करून एवढंच होऊन सुद्धा ते परत समाधानी होत नाही तर ते दप्तर ओरिजिनल त्या शाळेच्या मुख्याध्यापकासहित तहसील कार्यालयाला बोलवतात आणि ते पडताळणी करतात, बघतात आणि त्या वेळेस लगेच भेटतात असं होत नाही। त्यांनी आमचे मुख्याध्यापकांना आम्ही जर गाडी करून आणलं तर ते जागेवर नसतात, दौऱ्यावर गेलेले असतात। अशा पद्धतीने आमच्या समाजाच्या लोकांना त्रास दिला जातो आणि जाती दाखला दिल्यानंतर परत ते पडताळणी करत असताना परत तीच पोझिशन आमच्या समाजाच्या लोकांना होते की जे दप्तर आम्ही दिलेला असतो कागदपत्र त्याची पडताळणी होते व पडताळणी केल्यानंतर सुद्धा त्यांनी दक्षता पथक लावलेलं आहे समाज कल्याण खात्याने की एक DYSP ग्रेडचा अधिकारी असतो तो जातीने जाऊन त्या शाळेत जाऊन प्रत्यक्ष तो बघतो आणि त्याचा अहवाल त्यांनी देतात। ते दिल्यानंतर सुद्धा तरी तयार होत नाही दात पडताळणी अधिकारी, तरी सुद्धा ते कागदपत्री परत एकदा त्यांनी निर्गम उतारा वगैरे मागितलं जातो। ते सादर केल्यानंतर सुद्धा हे अहवालानुसार त्यांनी बैठक बसून तेव्हा ते जाती दाखला इश्यू केला जातो। एवढं सहजासहजी आम्हाला दाखले मिळत नाही आणि यापूर्वी आमच्या समाजाचे लोक अशिक्षित असल्यामुळं जाती दाखले याच्याकडे फारसं कुणी बघितलंच नाही। कारण एक तर आम्ही व्यापारी लोक, गूळ व्यापारी, किराणा दुकान चालवणारे आमचे हे समाज आणि आपलं पूजा अर्चा करून जीवन जगणारे आणि गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांचे अंत्यविधीचं काम आमच्या समाजाचे लोक करतात। हे करत असताना यांना हे सर्टिफिकेट मिळतं हे माहीत सुद्धा नाही। ते आत्ता आम्ही जस्ट काही शिकलेले लोक सांगितल्यामुळं आणि जाती दाखले काढत आहेत। काढत असताना तेव्हा आम्हाला कळलं की आम्ही अनुसूचित जातीमध्ये आम्ही मोडले जातो। त्यावेळेस आमच्या समाजाचे लोक हे जाती प्रमाणपत्र काढायला सुरुवात केली। त्याचं पोटसूळ यांना उठलेलं आहे। ठीक आहे, आणि जे कोणी असेल त्यांना तुम्ही चौकशी करायला काय अडचण नाही आमची। मग चौकशी जर करायची असेल तर संपूर्ण 59 जातीच्या चौकशी तुम्ही करा असं आमची मागणी आहे। मग तुम्ही फक्त आमच्या जातीला एक टार्गेट करून तुम्ही विनाकारण त्रास देण्यात अर्थ नाही आहे व शांतता अबाधित राहण्यासाठी सर्व समाजातील लोक गुण्यागोविंदाने एकत्रित राहत असताना आणि हे कायदा सुव्यवस्था बिघडण्याचं काम हे केशव इंगळे व त्यांचे सहकारी, मग त्यांचे खरं तर केशव इंगळे हे माझे मित्रच आहेत पण त्यांचा हे काम नाही आहे मला असं वाटतं। त्यांचा मागचा करता करिता जो कोणी धनी आहे त्यांनी समोर यावं, त्याला आम्ही चोखपणे उत्तर देऊ आणि आतापर्यंतचे शासनाचे व तालुका प्लेसच्या न्यायाधिकारी व जिल्हा अधिकारी व डिस्ट्रिक्ट कोर्ट व उच्च न्यायालय मुंबई व सर्वोच्च न्यायालय यांचे सर्व न्यायनिवाडे हे सगळे आमच्या बाजूने लागलेले आहेत व शासन सुद्धा आमचे परिपत्रक काढलेले आहेत। 1996 साली, 2001 साली आणि 2003 साली हे परिपत्रक काढून देण्यात यावं असं राज्यपालाच्या सहीने त्यांनी आदेश दिलेला आहे। तरी सुद्धा जाती दाखला आमच्या लोकांना अजूनही सुद्धा सहजासहजी देत नाही। हे जे शोकांतिका असून सुद्धा आम्ही कुणाकडे तक्रार करत गेले नाही आहे आणि आम्ही कुणाच्याही आमच्या समाजाचे लोक त्रास देण्याच्या हेतूने कधी आतापर्यंत ते असताना सुद्धा केशव इंगळे व त्यांच्या सहकार्यांना व त्यांच्या जे हे काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांनी बेडा जंगम जाती दाखले आमचे बोगस आहेत, आम्ही या इथले नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे।
त्यांनी ते सिद्ध करावं. आम्ही इथले नाही आहेत, कारण मी 1960 साली जन्मलेला आहे, माझे वडील 1925 साली जन्मलेले, माझे आजोबा 1900 आधी जन्मलेले. असे असताना सुद्धा आज तागायत आमच्याकडं शासनाचे कागदोपत्र आहेत आणि इनामी जमीन आम्हाला दिलेलं आहे, बक्षीस इंग्रजांच्या काळातले. आम्ही इथले मूळचे असताना सुद्धा त्यांच्या याच्यावर यांनी शंका घेण्यात का कारण आहे? फार मोठं स्वरूप होईल. आमच्या समाजाच्या भावना दुखावल्या त्यांनी, आमच्या समाजाच्या काळजाला हात घातल्यामुळं त्यांनी आम्ही दुखावले गेलेलो आहोत. त्यामुळं आमचा समाज ग बसणार नाही आहे आणि त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही कलेक्टर व आयुक्ताकडे लेखी निवेदन देणार आहोत.